गांधी नेहरूंच्या विचारांनी ब्रिटिशांना हद्दपार केलं, मोदी काय चीज. शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल. पवार हेच ब्रिटिश मानसिकतेचे. पवारांच्या टीकेला भाजपचा पलटवार. छत्रपती संभाजीनगरमध्ये सख्खे शिवसैनिक एकमेकांना भिडले. मनसेच्या इंजिनाला पैशांवरून चिडवलं. पैशासाठी नथुराम गोडसेंची भूमिका करणं शोभतं का? अजितदादांचा अमोल कोल्हे यांच्यावर हल्लाबोल. राज्यसभेची ऑफर देणाऱ्या राजन साळवी यांना किरण सामंतांमध्ये जुंपली. किरण सामंतांचा आता थेट राजापूरमधून साळवींना आव्हान. सुरेश जैन यांचा भाजपला पाठिंबा जाहीर. निवडणुकीच्या तोंडावर गिरीश महाजनांकडून बाजी पलटवण्याचा प्रयत्न. निवडणूक निकालाआधीच पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाची चर्चा. अजितदादा लावणार पंकजांच्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग. फडणवीस देखील पंकजांच्या मंत्रिपदासंदर्भात आशावादी. पंकजा मुंडेंसाठी उदयनराजे भाऊक. पंकजा मुंडेंना खासदार केलं नाही तर उदयनराजेंची राजीनामा देण्याची तयारी. व्यासपीठावर पंकजा मुंडेंना अश्रू अनावर. काँग्रेसला मतदानासाठी मशिदींमधून फतवे. राज ठाकरेंचा आरोप तर राज ठाकरेंनी केलेले आरोप खरे असल्याचा फडणवीसांचा दावा. काँग्रेसनं मनसे आणि भाजपचे आरोप फेटाळले. राज्यात अवकाळीचं थैमान. कराड, सांगली, पुण्यात पावसाची हजेरी तर अवकाळीचा शेतकऱ्यांना मोठा फटका. बळीराजा चिंतेत. वाशिममध्ये 2 जैन समुदायामध्ये मंदिरात हाणामारीत काही जण गंभीर जखमी. हाणामारीचं कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट. सांगली मिरजमध्ये अवकाळी पावसाचं थैमान तर पावसामुळे अनेक ठिकाणी तलावाचं स्वरूप. अवकाळी पावसानं शहरातील वीज पुरवठा खंडित. रायगडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी तर उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा. कराडमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ तर पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता. खडकवासला मतदारसंघात ईव्हीएम मशीनची पूजा प्रकरणी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली माहिती. कल्याणमध्ये उद्या शरद पवारांच्या सभेचं आयोजन. महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी सभा. देशात पुढच्या 25 वर्षात गरिबी राहणार नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी एनडीएचा विजय हवा. नितीन गडकरींचं विधान. पवारांमुळे दिल्लीवर राज्य करण्याची संधी मिळाली होती. रोहित पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल. मालेगावात पोस्टल मतदानापासून शेकडो कर्मचारी वंचित. मालेगावात निवडणूक आयोगाच्या अटी किचकट असल्याचा आरोप. निरेच्या पाण्यासाठी पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील शेतकरी आक्रमक. निवडणूक संपताच पंढरपूर आणि माळशिरसचं पाणी केलं बंद. लासलगाव शहरात भीषण पाणी टंचाई. लासलगावला 20 दिवसांपासून पाणी पुरवठा नाही. पाणी टंचाईमुळे लासलगावमध्ये कडकडीत बंद. पुणे जिल्हा प्रशासनाची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई. 14 कोटींची रोकड, सोने, चांदी आणि ड्रग्ज केलं जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.